नमस्कार मित्रांनो, राहुल गांधी यांची पत्रकार परिषद झाली आणि मताची चोरी कशा पद्धतीने झाली ही उघड झाली. राहुल गांधीने काही जे दावे केले त्या दाव्याच्या अनुषंगानं काही गोष्टींची आम्ही पडताळणी करून पाहू. त्यातला एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे राहुल गांधी यांनी असं म्हटलेलं आहे की एकच व्यक्ती 4 ठिकाणी मतदान करते आणि त्याचे इपिक नंबर जो आहे तो सेम आहे. तो आपण जर निवडणूक आयोगाच्या पोर्टलवरती गेलो तर राहुल गांधी यांनी दावा केल्याप्रमाणे खरंच तसं आहे का हे थोडं तपासून जर पाहिलं तर साईडला पाहून घ्या की आपल्या लक्षामध्ये बसेल की कर्नाटक या राज्यामध्ये जी व्यक्ती आहे तिचा एपिक नंबर तोच आहे. जर आपण निवडणूक आयोगाच्या जी वेबसाईट आहे यावरती शोध घेतला तर राहुल गांधी यांनी दावा केल्याप्रमाणे तीच व्यक्ती, त्याच नंबरची व्यक्ती, त्याच नावाची व्यक्ती मध्य प्रदेशमध्ये आहे का, उत्तर प्रदेशमध्ये आहे का, महाराष्ट्रामध्ये आहे का हे पाहण्याचा प्रयत्न केल्याच्यानंतर हे लक्षामध्ये आलं की इतर 2 राज्यांमध्ये ही व्यक्ती सापडत नाहीये. म्हणजे ज्यावेळेला तुम्ही आम्ही जाऊ आणि निवडणूक आयोगाच्या वेबसाईटवरती पाहू त्यावेळेला ते व्यक्ती आपल्याला एकाच ठिकाणी पाहायला मिळेल. परंतु ज्यावेळेस प्रत्यक्ष मतदान होतं एखाद्या मतदारसंघामध्ये आणि त्या मतदारसंघाची एक यादी असते, त्या यादीमध्ये जो पाहिल्याच्यानंतर काय चित्र दिसलं ते सुद्धा तुम्ही साईडला पहा. तिथं असं पाहायला भेटलं की महाराष्ट्र, कर्नाटक, उत्तर प्रदेश आणि कर्नाटकमध्ये विशेष करून 2 म्हणजे एकाच मतदारसंघात एकाच बूथवरती जे 2 वेगवेगळे बूथ असतात एकाच मतदार केंद्रावरती, तर दोन्ही बूथवरती हे समान नाव होतं आणि विशेष म्हणजे ह्या 4ही ठिकाणचा एपिक नंबर सेम होता. म्हणजे चोरी कशा पद्धतीने झाली हे तुमच्या आमच्या लक्षामध्ये येऊ शकेल. म्हणजे देशभरातल्या कुण्याही व्यक्तीनं जर एक जिज्ञासेपोटी निवडणूक आयोगाच्या पोर्टलवरती जाऊन जर पाहायचं म्हटलं, त्याच्या वेबसाईटवरती जाऊन पाहायचं म्हटलं तर राहुल गांधी यांनी जो दावा केला तो चुकीचा आहे हेच आपल्याला दिसेल. परंतु जेव्हा प्रत्यक्षामध्ये त्या मतदारसंघामध्ये जाऊन त्याची मतदार यादी शोधून काढली तर लक्षामध्ये येतं की काही लोक पोर्टलवरती नाहीत परंतु प्रत्यक्षामध्ये मतदारसंघावरती मात्र आहेत. म्हणजे राहुल गांधी यांनी अतिशय अभ्यासपूर्ण असं ते भाषण केलं होतं आणि पूर्ण माहिती त्यांनी या संदर्भातली जी आहे ती कलेक्ट केली, गोळा केली आणि त्यांना कॉन्फिडन्स आला, काँग्रेसला कॉन्फिडन्स आला की आता आपण या विषयावरती बोलू शकतो. त्यावेळेला त्यांनी त्या विषयावरती बोललेला आहे. ते जे दावा करतायत की देशाचा पंतप्रधान हा चोरीच्या मतावरती झालेला आहे, हा चोरीचा पंतप्रधान आहे, यामध्ये तथ्य आहे असं वाटायला जाग आहे. कारण ह्या सगळ्या गोष्टींची जर शहानिशा करून पाहिली तर आपल्या लक्षामध्ये निश्चितपणे येईल की ही मतदानाची चोरी झाली. आणि प्रत्येक मतदार केंद्रावरती एक CCTV कॅमेऱ्याची सोय असते. जे 4च्या नंतर मतदान झालं त्याचे आम्हाला फुटेज पाहिजे अशी मागणी केल्याच्यानंतर ते फुटेज डिलीट केलेत असं निवडणूक आयोग सांगताय. काय कारण आहे? फुटेज डिलीट करण्याचं काय कारण आहे? बरं, एखादी व्यक्ती राहुल गांधी सारखा ह्या देशाचा विरोधी पक्षनेता पदावर जो आहे, विरोधी पक्षामधला महत्त्वाचा नेता आहे, तो व्यक्ती तुम्हाला माहिती मागतोय, तुम्ही घेऊ शकत नाही. तर अडचण काय? मतदान झालेलं आहे, मतदानाची एक प्रक्रिया आहे, त्या प्रक्रियेतून मतदान झालेलं आहे. जे निवडून ते आलेले, जे पडायचे ते पडलेत, ज्याचे सरकार बनायचे ते बनले, जी योग्य माहिती असेल ती त्याला हरकत काय? द्यायला जर अडथळा होत असेल किंवा द्यायचं टाळलं जात असेल तर ज्या पद्धतीचे दावे केले जात आहेत ते खोटे नाहीत असंच म्हणावं लागेल. आणखीन यातून बऱ्याच गोष्टी बाहेर पडणार आहेत. आता सुरुवात झाली आहे आणि अशा पद्धतीनं जर देशभरामध्ये बदलाव होणार असेल तर मग लोकशाही कुठे आहे? हे लोकशाही कसं म्हणता येईल? यावरती आणखीन काही येणाऱ्या काळामधले डिटेल्स माहिती, वेगवेगळी माहिती जी येत राहील ते आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा आपण निश्चित प्रयत्न करू. परंतु राहुल गांधी यांनी जे दावे केले आहेत, आता आपण व्हिडिओमध्ये पाहिलं की त्यांनी जो दावा केला होता त्या अनेक दाव्यापैकी एक दावा होता की एकच व्यक्ती अनेक ठिकाणी मतदान करते, तर ते आपण पुराव्यानिशी पाहिलेलं आहे. आपल्याला अशा पद्धतीने ते पाहायला मिळते. आणि मग ही
मतदान शोधायची प्रक्रिया जी आहे कागदातून हुडकायचं म्हटलं, प्रत्येक एवढ्या मतदारसंघामधले एवढे लोक एवढे बूथ चेक करणं शक्य आहे का? किती लोक चुकीच्या पद्धतीने आलेत ते. तर ती जर डिजिटल डाटा जी राहुल गांधी मागतायत तो दिला तर त्याला ते फास्ट शोधता येईल. परंतु तो डाटा निवडणूक आयोग द्यायला तयार नाही. आणि राहुल गांधी यांनी म्हटल्याप्रमाणे ज्या दिवशी हे सत्ता येईल त्या दिवशी हे तुरुंगामध्ये असतील, जेलमध्ये असतील. या बाबतीमध्ये आपल्याला प्रक्रिया विचित्र. जय महाराष्ट्र.